श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, थांबा थांबा, तुम्ही अविश्वास दाखवू नका, कारण तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या मार्गात आहे. जर तुम्हाला थोडा उशीर कार्यांमध्ये जाणवत असेल तर तुमचा वेळ वाया जात आहे असे मानू नका. त्यावेळेस मनाला आधार देण्यासाठी आमचे नामस्मरण करा, चिंतन करा. तुमचा वेळ अगदी उपयोगी ठरेल. तुमचे केलेले कार्य कोणतेही विफल होणार नाही. विश्वासाने तुम्ही आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, जर कोणत्या कार्यात विलंब होत जरी असेल तरी तो तुझ्यासाठी योग्यच ठरणार आहे. कारण तुझे भूत, भविष्य आणि वर्तमान आम्ही जाणतो. तेव्हा तू निश्चिंत व्हावे हे सांगायसाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. देव म्हणतात, कधीही काळजीत वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कार्यात मन लाव. कारण जी कार्य मी तुला दिली आहेत ती तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत. ती तुला निवडून दिलेली आहेत आणि ती जर तू पूर्ण श्रद्धेने आणि तुझ्या मनापासून करशील तर तुला ती प्रगती जी हवी आहे, ते समाधान जे हवे आहे, जी उन्नती हवी आहे ती तू नक्कीच प्राप्त करशील. बाळा, आमच्याकडे तुझ्यासाठी असे काही असाधारण आशीर्वाद आहेत जे आजपर्यंत तुझ्यापासून पडद्याआड होते. देव म्हणतात, ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणून आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. देव म्हणतात, जर तुझ्या मनात शंका येत असतील तर त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो. कारण तुम्ही वाहिलेले एक पुष्पही आम्ही त्याला कधीही नकारत नाहीत. मग तुमच्या इच्छांना कसे नकारणार? देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. तू मागितलेली प्रत्येक इच्छा मी जाणतो. पण तुझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे आणि कोणत्या वेळेस तुला सर्वात आधी काय द्यायचे हेही आम्ही जाणतो. तेव्हा तुझ्यापर्यंत आम्ही तेच येऊ देतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. देव म्हणतात, मी तुला जी नाती दिली आहेत ती सुद्धा तुझ्यासाठी जी सर्वोत्तम आहेत ती तुझ्या जवळ मी दिली आहेत. आणि ज्यांना तुझ्यापासून काही त्रास किंवा तुला त्यांच्यापासून काही त्रास होत असतो, मी त्यांना तुझ्यापासून लगेच वेगळा करत असतो. देव म्हणतात, विश्वासाने पुढे या आणि आपल्या इच्छा सांगा, कारण मी तुमचा देव तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. विश्वास ठेवा आणि श्रद्धेने आमच्याकडे या, कारण आम्ही सदैव तुमच्यासाठी इथे आहोत आणि नेहमी राहणार. देव म्हणतात, तू जर हे सृष्टीतले चक्र पाहशील तर तुम्ही जेव्हा जेव्हा आनंद वाटाल तेव्हा तुम्हाला तो आनंद दुप्पट होऊन परत प्राप्त होईल. तेव्हा नेहमीच हे लक्षात असू द्या की तुम्ही इतरांसाठी चांगला विचार करा, चांगले विचार ठेवा. आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल ज्याही कल्पना ठेवता त्या सकारात्मक ठेवा आणि स्वतःसाठीही सकारात्मकच विचार करा. देव म्हणतात, मला तुझा मागील काळही माहीत आहे. त्यात तुझे खूप कोणी मन दुखावले आहे, पण ती दुखापत मी माझ्या आशीर्वादांनी बरी केली आहे. देव म्हणतात, आता तुझे हृदय स्वस्थ आहे, कारण त्यात फक्त आनंद मी ओतला आहे. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणाने आमची प्राप्ती करू इच्छिता तेव्हा तुम्ही आम्हाला सर्वात जवळ प्राप्त करता. देव म्हणतात, कुणीही असे नाही
जे काही कल्पना करत नाही. प्रत्येकाच्या मनात काही ना काही विचार आणि कल्पना असतात, पण जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करून आमच्याकडे जी काही प्रार्थना मागू इच्छिता, आम्ही ती तुम्हाला खूप काही आशीर्वाद आणि चमत्काराच्या रूपात देत असतो. देव म्हणतात, तुमची केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. देव म्हणतात, तुमच्यासाठी असे द्वार आहे ज्या द्वारावर तुम्ही ठोठावत राहा. तिथे तुम्ही प्रार्थना केली की ते द्वार तुमच्यासाठी उघडणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्ही जाणताना तुम्ही ज्या कार्यासाठी स्वतःची उन्नती करू इच्छिता, प्रगती करू इच्छिता, त्या कार्यात तुम्ही तुमचे मन लावले पाहिजे, कर्म केले पाहिजे. मग ती सगळी काही कार्य तुमची सफलतेकडे वळणार आहे. देव तुम्हाला तो आनंदाचा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत, कारण तुम्ही देवाची प्रार्थना त्या आनंदासाठी केली आहे. देव म्हणतात, बाळा, तू ज्या नात्यांमध्ये खूप काही रममान आहेस, ती नाती सुद्धा देवानेच तुला दिली आहेत. आज तू त्या नात्यांमध्ये खूप आनंदी आहेस आणि हेच देव इच्छितात की तुम्ही योग्य तो परी योग्य ते नात्याचा सन्मान करावा, योग्य त्यांना मान द्यावा. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही एकमेकांना मान सन्मान देऊन सुखाचे वागता, तेव्हा आम्हालाही आनंद प्राप्त होतो. देव म्हणतात, जेव्हा ही सृष्टी मी तयार केली, तेव्हा त्यात नातेही तयार केले. त्यात सुंदरसे असे भाऊ बहिणीचे नाते पवित्र आम्ही निर्माण केले आहे. त्या नात्यात तुम्ही खूप काही प्रेम इच्छिता, त्यात तुम्ही तुमचे आनंद प्राप्त करता. देव म्हणतात, प्रत्येक नात्यासाठी मी एक बंधन तयार केले आहे, एक सीमा तयार केली आहे. तुझ्या जीवनात देखील ते आनंद मी दिले आहेत. देव म्हणतात, तुझे नाते अधिकच घट्ट होणार आहे. तुमच्यात देवांचा तो आशीर्वाद प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुम्ही सर्व तऱ्हेने सुरक्षित आहात. तुम्ही देवांचा धावा केला आहे. देव आता तुमच्यावर ती आनंदवृष्टी करू इच्छितात, तेव्हा तुम्ही आनंदी होण्याची वेळ आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रिय बाळा, तू ज्याप्रमाणे त्या नात्यांसोबत आनंद वाटू इच्छितो आणि आनंद घेऊ इच्छितो, तो आनंद मीही तुला देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुला ती नाती अति पवित्रपणे प्राप्त झाली आहेत, कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस. देव म्हणतात, तुमच्या मनात कधीही नैराश्य येऊ देऊ नका. तो अंधार मी तुमच्यातून काढून घेत आहे. तुमच्याकडे मी ते सकारात्मक विचार देऊ इच्छितो, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक नात्याकडे एक सकारात्मक भावनेने पाहाल. देव म्हणतात, मी तुझ्याकडे ती नाती दिली आहे, जी तुझ्यावर भरभरून प्रेम करतात. तुझ्याकडून काही अपेक्षा देखील न ठेवता तुझ्यावरती खूप आनंदाने प्रेम करतात. देव म्हणतात, मी तुझा देव तुझ्यासाठी अशक्यही शक्य करायला आलो आहे. तुझ्या मनात सध्या जे काही सकारात्मक विचार आहेत, ते काही क्षणातच तुला प्राप्त होतील. तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या नात्यातून तुम्हाला तो आनंद प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यापेक्षाही तुला जास्त ओळखतो. तू या क्षणाला माझ्याकडे कोणती प्रार्थना करत आहेस ही मी जाणतो, आणि मी त्यासाठी तुला होकारार्थी उत्तर देत आहे. जे माझ्याकडे या क्षणाला प्रेम मागू इच्छितात, मी त्यांना तो आशीर्वाद देऊ इच्छितो. जो कोणी माझ्याकडे ते संकल्प मागू इच्छितात, त्यांना मी ते देऊ इच्छितो. आणि ज्यांनी आज संकल्प पूर्ण केले आहेत,
त्यांना मी माझा मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो, कारण ते माझे प्रिय बाळ ज्यांनी संकल्प पूर्ण केले आहेत आणि त्यांनी त्या सर्व ज्या काही इच्छा अपेक्षा ठेवल्या आहेत त्या देखील मी पूर्ण केल्या आहेत. म्हणून तुम्ही जे काही संकल्प पूर्ण केले आहेत यामुळे तुमचा विश्वास अधिकच वाढला आहे. आम्ही जाणतो की देव तुमच्या धाव्याला धावले आहेत, होय ना? तर तुमचा विश्वास आता पक्का झाला आहे. देव म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर राहून तुझ्यासाठी जे हवे आहे ते तुला प्रदान करत असतो. देव म्हणतात, जर कधी कोणत्या काळी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर ते तुझ्या भल्यासाठीच असते. तेव्हा विश्वासाने पुढे या आणि आपले कार्य योग्य रीतीने करत राहा. देव म्हणतात, तुझ्यासाठी ती समृद्धी ते ऐश्वर येत आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, कोणी माझ्याकडे त्या आरोग्यासाठी प्रार्थनापूर्वक काही मागितले आहे ते त्याला काही पुढील काळातच प्राप्त होणार आहे. विश्वास ठेव, मी तुझा देव तुला कधीही एकटा सोडणार नाही आणि नाही कधी सोडले आहे. तेव्हा विश्वासाने तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते सर्व काही पूर्ण होणारच, यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. तुमचा देव तुम्हाला कधीही अंधारात राहू देणार नाही. तो तुमच्यासाठी एक असा प्रकाश घेऊन येत आहे की त्यात तुमचे पूर्ण जीवन उज्ज्वल होणार आहे. निश्चिंत रहा, तो आनंद तुमच्या दिशेने येत आहे. देव तुमच्यासाठी एक द्वार उघडत आहे ज्यातून तुमच्यासाठी तो चमत्कार होणार आहे. सुखी रहा बाळा, तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.